तर एकीकडे ऑपरेशन टायगरच्या घोषणेची प्रतीक्षा असतानाच फुटणाऱ्या खासदारांच्या मनधरणीसाठी ठाकरेंच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। अंबादास दानवेंकडून मराठवाड्यातल्या खासदारांसोबत संपर्क साधला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दानवेंनी मंगळवारी रात्रीपर्यंत खासदारांना संपर्क केल्याची माहिती आहे। कालच्या दिवसात कोणत्याही नेत्यांकडून खासदारांशी संपर्क झालेला नाही। संजय दिना पाटील यांना सचिन अहिर, रमेश कोरगावकर यांनी संपर्क केल्याचं कळतंय। संपर्कात असलेल्या नेत्यांकडून थेट उद्धव ठाकरेंना रिपोर्टिंग केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, कशा पद्धतीनं सध्या या फुटणाऱ्या खासदारांच्या मनधरणीचे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू आहेत, कोणाकोणाशी चर्चा झाली आहे आणि काय संवाद झालाय, काही अपडेट्स आहेत का? एक तर शिंदे शिवसेनेनं दावा केलेला आहे की ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे। त्याची अधिकृत घोषणा 19 किंवा मग नंतर 20-21 जूनला केली जाईल। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आमच्यासोबत काही खासदार आहेत आणि आज जो व्हीप ठाकरेंच्या शिवसेनेनं जारी केला आहे, सकाळी 11 वाजता संसदेमध्ये बैठक पक्ष कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बोलण्यात आली आहे आणि या संसदीय दलाच्या बैठकीसाठी आमचे काही खासदार तिथे येतील आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की काही खासदार आमच्या संपर्कात आहेत। मात्र जी माहिती आपण सूत्रांकडनं घेतली आहे, ज्यामध्ये मराठवाड्यातील जे 3 खासदार आहेत त्यांच्याशी अजूनही म्हणजे काल दिवसभरात संपर्क होऊ शकलेला नाही, कारण अंबादास दानवे यांना ही जबाबदारी देण्यात आली होती की हे 3 खासदार नेमके कुठे आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय आहे। मात्र या 3 खासदारांसोबत कालच्या दिवसभरात संपर्क होऊ शकले नाही। संजय दिना पाटील जे मुंबईचे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत त्यांच्याशी संपर्क केला जातोय। काल सुद्धा अरविंद सावंत यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे, त्यासोबतच सचिन अहिरांसोबत चर्चा झालेली आहे आणि ते आज या दिल्लीमधल्या बैठकीला येणार असल्याचं ते म्हणतायत। त्यामुळे कोणकोणते खासदार आज सकाळी 11 वाजताच्या बैठकीला येतात आणि जे व्हीप बजावलेलं आहे त्याचं पालन कोणते खासदार करतात, यावरून ऑपरेशन टायगर कशा प्रकारे यशस्वी झालं की नाही हे ठरणार आहे। कारण 11 वाजताच्या बैठकीला 9च्या 9 खासदार येणं अपेक्षित आहे, अन्यथा त्या व्हीपचं उल्लंघन होईल आणि त्याच्यावर खासदारांवर कारवाई होऊ शकते। आणि त्यामुळे सकाळी 11 वाजताची जी ठाकरेंच्या शिवसेनेची संसदीय दलाची बैठक आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना खासदारांसंदर्भात आपली पुढील भूमिका जाहीर करेल। निश्चित वेदांत, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतरची बातमी आहे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संदर्भातली, कारण काल ते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेत, त्यामुळे नाशिकमध्ये वाजेंच्या संपर्क कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आले। निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार असा मजकूर बॅनरवरती छापण्यात आलाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांभोवती अविश्वासाचं आणि शंकेचं वातावरण आहे। त्याच वेळेस नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नाशिकच्या संपर्क कार्यालयाबाहेर अशा स्वरूपाचं होर्डिंग लागलेलं आहे, आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला, आणि खाली नाव आहे एक नाशिककर। अज्ञात व्यक्तीने हे होर्डिंग लावलेलं आहे। राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासूनच भूमिका मांडलेली आहे, कुठलंही ऑपरेशन झालं तरी मी ठाकरेंची शिवसेना हे सोडून जाणार नाही। ज्या शिवसेनेमुळे मला आमदारकी मिळाली, पुढे खासदारकी मिळालेली आहे, त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे, अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडलेली होती। काल दिल्लीमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये देखील राजाभाऊ वाजे उपस्थित होते आणि काही प्रमाणामध्ये ते भाऊक झाल्याचं देखील दृश्य बघायला मिळालं होतं। त्यानंतर सोशल मीडियावर राजाभाऊ वाजे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक करण्यात आलेलं होतं आणि रात्रीच्या सुमारास अशा स्वरूपाचं एक होर्डिंग लागलेलं आहे। एका बाजूला 6 खासदार फुटीची चर्चा राज्यभरामध्ये आहे, देशभरामध्ये आहे, आणि अशा वेळी राजाभाऊ वाजे यांचं कौतुक करणारं, त्यांना पाठिंबा देणारं आणि त्यांच्याविषयी अभिमान व्यक्त करणारं होर्डिंग नाशिकच्या त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर लागलेलं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।